आत्तापर्यंत आपण अपंचीकृत पंचमहाभूतांचा अभ्यास केला. त्यापासून तयार झालेल्या सूक्ष्मसृष्टीचा विचार केला. आता आपण बघूयात की पंचीकृत पंचमहाभूतांपासून उत्पन्न झालेली स्थूलसृष्टी. पंचमहाभूतांचे एकत्रीकरण होणे म्हणजेच पंचीकरण होय. सूक्ष्मसृष्टीनंतर स्थूलसृष्टीकरता ईश्वरेच्छेने भूतांचे पंचीकरण होते. आकाश, वायू, अग्नी, जल आणि पृथ्वी. पंचीकरणाचा प्रकार असा आहे की पंचमहाभूतांचे प्रथम 2 समान भाग करून एक भाग तसाच ठेवावा. दुसऱ्या भागाचे पुन्हा 4 भाग करून इतर 4 महाभूतांच्या अर्ध्या भागात एक भाग मिळवावा. म्हणजे प्रत्येक महाभूताचा स्वतःचा 8 आणे भाग व इतर 4 महाभूतांचा 2 आणे भाग मिळून एक पूर्ण पंचीकृत महाभूत होते. या विभागातील मजकूर सुनील खांड बहाले लिखित को हम मी कोण या ग्रंथातून घेण्यात आलेला आहे.